सो गुड मॉर्निंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या या मॉर्निंग सेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर एस्पायरंट्स, बायोफार्मास्युटिक्सच्या सिरीजमध्ये सेकंड चॅप्टरला आपण ओपन करतोय. फर्स्ट चॅप्टर वॉज द रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, ज्यांना आपण खूप डिटेलमध्ये कव्हर केलं, आणि आता आपण सेकंड चॅप्टरकडे जातोय, दॅट इज व्हॉट द ऍब्झॉर्प्शन ऑफ द ड्रग. तर एस्पायरंट्स, ऍब्झॉर्प्शन ऑफ ड्रग हे काय फिनॉमिनन आहे? तर एस्पायरंट्स, हे समजून घेण्यासाठी सो वी हॅव टू गेट अ कम्प्लीट ओव्हरव्ह्यू, आणि जोपर्यंत आपण कम्प्लीट ओव्हरव्ह्यू नाही पाहणार आहोत तोपर्यंत ऍब्झॉर्प्शन हे आपल्याला कम्प्लिटली अंडरस्टँड नाही होणार आहे. या टॉपिकला सुरू करण्याआधी सो आय वॉन्टेड टू कन्क्लूड द थिंग्स जे याच्या पाठीमागचं बेसिक आहे. मग आता पहा, मी एक एक्झाम्पल घेऊन तुमच्या समोर हे एक्सप्लेन करतोय एस्पायरंट्स. फर्स्ट थिंग काय की जसं तुम्ही एखादा डोसेस फॉर्म पाहता, तर डोसेस फॉर्म कन्सिस्ट व्हॉट? डोसेस फॉर्म कन्सिस्ट टू थिंग्स. फर्स्ट वन, इफ आय कन्सिडर दिस इज इन द टॅबलेट, तर एस्पायरंट्स या टॅबलेटमध्ये दोन कॉम्पोनंट आहेत. फर्स्ट वन इज एपीआय, तर सेकंड वन इज एक्सिपियंट्स. तर एस्पायरंट्स, एक्सिपियंट्स आणि एपीआय मध्ये डिफरन्स काय? सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आणि इट इज रिस्पॉन्सिबल ऑर इट इज एसेन्शियल फॉर द डोसेस फॉर्म. डोसेस फॉर्म बनवण्यासाठीची गरज असणे आणि बॉडीमध्ये ऍक्शनसाठी ड्रग देणे, ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. सो दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर द फार्माकोलॉजिकल ऍक्शन आणि एक्सिपियंट हे रिस्पॉन्सिबल आहे टू इसेन्शियल फॉर टू मेक अ डोसेस फॉर्म. एक्सिपियंट मध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे एक्सिपियंट्स असतात, जसे की डायल्युएंट्स आहेत, जसे की डिसइंटिग्रंट आहेत, जसे की फ्लेवरिंग एजंट्स आहेत, जसे की आपल्याकडे या ठिकाणी सुपर डिसइंटिग्रंट आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून आपण ही टॅबलेट बनवत आहोत. मग आपण इथं पाहतो एस्पायरंट्स की जसं हे टॅबलेट बनवली जाते तसं ही टॅबलेट एका ओरल ऍडमिनिस्ट्रेशनने दिली गेली, तर ही एक ओरल कॅव्हिटी आहे, हे फॅरिंगचा पार्ट आहे. इथून सुरू झाली तुमची फूड पाईप, दॅट इज कॉल्ड एज अ इसोफॅगस, आणि एस्पायरंट्स दिस इज आवर स्टमक. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्टमक मध्ये आपल्याकडे ऍक्वस मीडियम आहे, म्हणजे वॉटर मीडियम आहे, हायड्रोफिलिक मीडियम आहे, आणि ऍसिडिक नेचर आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ HCl. HCl मध्ये पण किती नॉर्मल असतं? 0.1 नॉर्मल HCl प्रेझेंट आहे. येस. मग आता जसं टॅबलेट इथं पोहोचेल एस्पायरंट्स, इफ इट इज इन द हायड्रोफिलिक, याच्याकडे वॉटर लव्हिंग कॅरेक्टर्स असतील तर लक्षात घ्या, वॉटर याच्यामध्ये इंटेक्ट केलं जाईल ड्यू टू द डिसइंटिग्रंट. जे आपण डिसइंटिग्रंट ऍड करत असतो दॅट विल मेक सम मायक्रोपोर्स ऑन द सरफेस ऑफ टॅबलेट, आणि त्या मायक्रोपोर्स मधून वॉटरचं पिकअप होईल आणि टॅबलेट इज गोइंग टू बी वेट, आणि टॅबलेट वेट झाली एस्पायरंट्स तर मग तिथं ती ब्रेक होईल. आणि पहिली प्रोसेस इथं आपण पाहू शकतो. सो स्मॉल फ्रॅगमेंट मध्ये ब्रेक झालेली आहे, आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ डिसइंटिग्रेशन. करेक्ट. बट एस्पायरंट्स, जसं तुमचा ड्रग हा डिसइंटिग्रेट झाला, इथून पुढे मी तुम्हाला लेयर्स दाखवतो. समजा ही आहे तुमची म्युकोजा, यानंतर आहे सबम्युकोजा, त्यानंतर आहे मस्क्युलरिस, आणि त्यानंतर तुमची सेरोसा. अशा आपल्याकडे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये लेयर्स आहेत. मग याच्यामध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा, मस्क्युलरिस मध्ये इथं आपली ब्लड लाईन आहे. ओके, तर मी हे आता सगळं न ड्रॉ करता सरळ सरळ तुमच्या समोर एक अशा प्रकारची एक लाईन ड्रॉ करतोय, आणि दिस इज कॉल्ड एज अ ब्लड वेसल. आणि याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे दॅट इज अ ब्लड. ब्लड हे याच्यातील एक वॅस्क्युलर फ्लुइड आहे, विच कंटेन RBC, WBC, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, वॉटर, सर्वच याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग आता मला सांगा की इथं जी माझी लेअर आहे तर ती कोणत्या नेचरची आहे सांगा बरे. इथं जी माझी लेअर आहे एस्पायरंट्स, तर ती आहे लिपोफिलिक इन नेचर. ओके, तर ही अशी बायोलॉजिकल मेम्ब्रेन इथे ड्रॉ करतो, बिकॉज ह्या बायोलॉजिकल मेम्ब्रेनला क्रॉस करून मध्ये जावं लागेल. मग आता हा जो सॉलिड पार्टिकल आहेत हे याच्यामधून क्रॉस होऊ शकतात का? देन एस्पायरंट्स, इट इज ऍब्सोल्युटली नॉट. का नाही होऊ शकत? कारण सॉलिडला अलाउड नाही आहे एंट्री. सो सॉलिड कॅन नॉट बी डिफ्युज्ड बाय द पॅसिव्ह डिफ्युजन, नाही होऊ शकत. सो याचा अर्थ काय की आपल्याकडे पार्टिकलचं ऍब्झॉर्प्शन पॉसिबल नाही आहे. मग हे पुढची स्टेप आपल्याकडे सेकंड मध्ये जावं लागेल, आणि दॅट इज कॉल्ड एज अ डिझॉल्युशन. देन व्हॉट विल हॅपन की जे आता छोटे छोटे पार्टिकल्स आहेत हे कम्प्लिटली सोल्युबल होतील, अँड दिस इज अ फेज ऑफ सोल्युशन. ते कम्प्लिटली सोल्युबल होतील आणि सोल्युशनच्या स्टेजमध्ये येतील. आणि एस्पायरंट्स, हे पहा, जसं हे सोल्युशनच्या फेजमध्ये आले की मग सोल्युशन मधून हे आता इकडे ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. मग आता ट्रान्सपोर्ट होण्यासाठी पण आपल्याकडे 3 प्रोसेसेस आहेत. करेक्ट. मग आता पहिला क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी मिळतो ट्रान्सपोर्ट होण्याचा. पहिला क्रायटेरिया आहे सो ड्रग मस्ट बी प्रेझेंट इन द
सोल्युशन स्टेट. कोलॉइडल स्टेट मधला ड्रग हा ऍब्झॉर्ब केला जात नाही. ड्रग मस्ट बी प्रेझेंट इन द सोल्युशन स्टेट, हा पहिला क्रायटेरिया आहे. सेकंड क्रायटेरिया आहे की ड्रग सोल्युशन मध्ये जरी असेल तरी पण मॉलिक्युलर वेट शुड बी लेस दॅन 500 डेल्टॉन. जर एखादा ड्रग हा सोल्युशन मध्येच आहे तर एस्पायरंट्स त्याचं ऍब्झॉर्प्शन पॉसिबल तेव्हाच आहे जर त्याचा मॉलिक्युलर वेट हे लेस दॅन 500 डेल्टॉन असेल तर. यानंतरचा नेक्स्ट फिनॉमिनन, नेक्स्ट क्रायटेरिया आहे एस्पायरंट्स की ड्रग शुड हॅव द लिपोफिलिसिटी. कारण का मला सांगा, या ठिकाणी आपण पाहतोय की ड्रग इथून इकडे क्रॉस करत असताना हे लिपिडिक बॅरियर आहे. सो ऑइल लव्हिंग कॅरेक्टर्सची एक बॅरियर आहे, दॅट इज कॉल्ड एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. जर ड्रग कडे लिपिडिक कॅरेक्टर नसेल तर ड्रगचं या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन रिफ्लेक्ट होईल. याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल टाईपचा ऍब्झॉर्प्शन प्रोसेस आहे आणि दॅट इज कॉल्ड एज अ पोर ट्रान्सपोर्टनी हा ड्रग जाऊ शकतो, बट पॅसिव्हली नाही. वी आर टॉकिंग अबाउट पॅसिव्ह राईट नाउ. मग आता तुम्ही हे पाहिलं असेल एस्पायरंट्स की अशा पद्धतीने सोल्युशन स्टेट मध्ये असायला पाहिजे. सेकंड पॉइंट आहे मॉलिक्युलर वेट लेस दॅन 500 डेल्टॉन. थर्ड वन द लिपोफिलिसिटी डज मॅटर हिअर. अँड फोर्थ कॅरेक्टर आहे एस्पायरंट्स ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट फिनॉमिनन आहे. येस, याचा अर्थ असा आहे की इथून इकडे जाण्यासाठी या साईडचं कॉन्सन्ट्रेशन हाय पाहिजे आणि ब्लड साईडचं कॉन्सन्ट्रेशन लो पाहिजे. देन इट इज पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द ड्रग फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. तर एस्पायरंट्स मग ह्या सगळ्या पॅरामीटरवरती ड्रग ट्रान्सपोर्ट हे डिपेंड आहे. येस, सो वेन वी से द अनआयनाइज्ड स्टेट, सो हे आहे लिपोफिलिसिटी. इफ इट इज इन द अनआयनाइज्ड, दॅट इज द मिनिंग ऑफ लिपोफिलिसिटी. एखादा ड्रग हा अनआयनाइज्ड राहतो तरच तो लिपोफिलिक कॅरेक्टर दाखवतो. अनआयनाइज्ड कधी राहू शकतो की ऍसिडिक ड्रग, ऍसिडिक पीएच. एखादा ड्रग ऍसिडिक नेचरचा आहे आणि मीडियमचा पीएच ऍसिडिकच आहे, त्या केसमध्ये चार्ज ट्रान्सफर होत नाही एस्पायरंट्स, अँड द ड्रग विल नॉट बी कन्व्हर्टेड इनटू आयोनाइज्ड स्टेट आणि ऍब्झॉर्प्शन त्या ठिकाणी आयोनाइज्ड जर झाला तर ऍब्झॉर्प्शन होत नाही. अनआयनाइज्ड जर राहत असेल तरच तिथं ऍब्झॉर्प्शन आपल्याला पॉसिबल आहे. म्हणजे इथं ऍब्झॉर्प्शनची जो फिनॉमिनन आहे हे अनआयनाइज्ड किंवा लिपोफिलिक आणि या 4 कॅरेक्टरवरती ऍब्झॉर्प्शन डिपेंड असतं. मग आता पहिल्यांदा ही मिनिंग समजून घ्या. सो व्हॉट इज अ मिनिंग ऑफ ऍब्झॉर्प्शन? ऍब्झॉर्प्शन इज अँड द प्रोसेस. ऍब्झॉर्प्शन इज अँड द मुवमेंट. ऍब्झॉर्प्शन ही एक प्रोसेस आहे, ऍब्झॉर्प्शन ही एक मुवमेंट आहे ज्याच्यामध्ये काय होतं की ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. कधीपर्यंत होत असतो? जोपर्यंत दोघांमध्ये समानता येणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत दोघांमध्ये इक्विलिब्रियम येणार नाही तोपर्यंत हा ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो. पण एस्पायरंट ड्रग ट्रान्सपोर्ट होत असताना जो ड्रगचा फॉर्म आहे तो फॉर्म चेंज नाही झाला पाहिजे. If it is in form change, then that is called as a pre-systemic metabolism. फॉर्म चेंज नाही झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे ऍब्झॉर्प्शनची डेफिनेशन काय आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ द ड्रग फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन इन अनचेंज्ड फॉर्म अंटिल द इक्विलिब्रियम. सो दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज ऍब्झॉर्प्शन. हे झाली याची मेन डेफिनेशन. क्रायटेरियाज फॉर द ऍब्झॉर्प्शन: ड्रग मस्ट बी सोल्युबल, मस्ट बी एक्झिस्टेड इन द सोल्युबल स्टेट. So drug should have the molecular weight less than 500 Dalton. Drug should have the lipophilicity or unionized state. So aspirant unionized state कधी राहते? Acidic drug acidic pH, basic drug basic pH. म्हणून आपण एक स्टेटमेंट कॉमनली ऐकतो. So acidic drug will be more absorbed in acidic pH. Basic drug will be more absorbed in basic pH. हे आपण कॉमनली ऐकतो, बरोबर आहे. सो तिसरा पॉइंट काय माहितीये का? तिसरा पॉइंट हा आहे की तुमचा जो रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे लास्ट वाला, सो रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे सो हा डिपेंड असतो कॉन्सन्ट्रेशन वरती. जेवढा हाय कॉन्सन्ट्रेशन स्टमक मध्ये असेल तेवढा रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन जास्त असेल. ओके, चला तर इथपर्यंत आपण पोहोचलो. या ठिकाणी हे सगळे फिनॉमिनॉन या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत आणि यामध्ये एस्पायरंट्स आता तुम्हाला हे समजून घ्यायचंय की हे ऍब्झॉर्प्शन होत असताना सो याच्या कोणत्या मेकॅनिझम्स आहेत. फॉर एक्झाम्पल सी, आय विल एक्सप्लेन द लाईक दिस. या प्रकारची मेम्ब्रेन आहे एस्पायरंट्स. सो आपण जर समजा ड्रग या मेम्ब्रेनच्या मधोमध ट्रान्सपोर्ट करत असाल तर हा एक ऍब्झॉर्प्शन असतो. सो आपण जर या दोघांच्या मधून ट्रान्सपोर्ट करत असाल तर हा एक प्रकार असतो. हे आहे आपला सेकंड क्लास. आणि एस्पायरंट्स हा ड्रग जर आपण अशा प्रकारच्या
व्हेसिकलनी जर ट्रान्सपोर्ट करत असाल तर हा एक तुमचा ट्रान्सपोर्टचा मेकॅनिझम असतो. वी हॅव अ 3 डिफरंट टाइप्स ऑफ और द मेकॅनिझम ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट. जर आपण या पद्धतीने मधोमध ट्रान्सपोर्ट या ठिकाणी शो करत असाल तर हा असतो इंट्रासेल्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट. येस, याला सेकंड नेम आहे ट्रान्ससेल्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट. येस, इंट्रासेल्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट आणि सेकंड वन आहे ट्रान्ससेल्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट. सो याच्यानंतरचा हा सेकंड वन आहे जो मधोमध येत असतो, तर याला नाव देऊया पॅरासेल्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट, जो जंक्शन मधून ट्रान्सपोर्ट होत असतो. करेक्ट एस्पिरंट्स? पहिला आहे जो सेलच्या मधोमध ट्रान्सपोर्ट होतो, सेकंड वन आहे 2 सेलच्या मधून ट्रान्सपोर्ट होतो, आणि लास्ट एस्पिरंट जो ड्रग ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स तयार करून होत असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेसिक्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कार्पस्क्युलर ड्रग ट्रान्सपोर्ट. बरोबर आहे. तर एवढ्या प्रकारचे ड्रग ट्रान्सपोर्ट या ठिकाणी आपण पाहिले. 3 मेकॅनिझम आपल्याकडे आहेत. मग याच्यामध्ये पहिला क्लास जो आहे, याचे पुन्हा आपल्याकडे 2 क्लास आहेत एस्पिरंट्स. पहिला क्लास विदाउट एटीपी. येस, पहिला क्लास आहे विदाउट एटीपी, म्हणजे एटीपी न यूज करता. अँड सेकंड क्लास आहे एस्पिरंट्स विथ द एटीपी. एटीपीचा मिनिंग आहे विथ द एनर्जी, विदाउट द एनर्जी. विदाउट एनर्जी, विदाउट एटीपी. सो हा ट्रान्सपोर्ट होत असतो एस्पिरंट्स, आणि हा ट्रान्सपोर्ट असतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. रायटिंग मध्ये घेण्याची गरज नाही, बिकॉज एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन द नोट्स. येस, दिस इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. इंट्रासेल्युलर मधला पहिला क्लास पॅसिव्ह, इट मीन्स देर इज अ नो नीड ऑफ एनर्जी. मग एस्पिरंट तुम्ही मला सांगा, एनर्जीची गरज आपल्याला कधी नाही लागत आहे? एनर्जीची गरज आपल्याला तेव्हा नाही लागत आहे ज्या वेळेला ड्रग हा हाई कॉन्सन्ट्रेशन करून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातो. एनर्जीची गरज आपल्याला तेव्हा लागत नाहीये ज्या वेळेला ड्रग हा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटने ट्रान्सपोर्ट होत आहे. एनर्जीची गरज आपल्याला तेव्हा लागत नाही एस्पिरंट्स ज्या वेळेला दोघांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स आहे. म्हणजे जीआयटी कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज हायर दॅन द ब्लड कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे ड्रग हा जीआयटी कडून ब्लड मध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे. अँड दिस इज द फिनॉमिनॉन ऑफ सिंक कंडिशन. असं राहिलं पाहिजे म्हणून आपल्या बॉडीमध्ये कंडिशन काम करते, दॅट इज कॉल्ड एज अ सिंक कंडिशन. Sync condition will maintain the always GAT concentration higher than the blood concentration. सो तेव्हा ड्रग हा स्टमक मधून ब्लड मध्ये पास होत असतो आणि एनर्जीची गरज नाही लागत असते. ही प्रोसेस एक डाऊनहिल प्रोसेस असते. कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट फिनॉमिनॉन आहे. एटीपी विदाउट एटीपी हा ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो. कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट असतो, एनर्जीवरती इंडिपेंडेंट असतो. ठीक आहे. मग आता बघा, सो याच्यामध्ये सेकंड क्लास आहे आपल्याकडे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा मिनिंग काय सांगा? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा मिनिंग आहे तो कोणता मिनिंग आहे पहा. सो पहिला पॉइंट आहे की इथं ड्रग ट्रान्सपोर्ट हा अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट, म्हणजे जिकडं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रग तिकडच ट्रान्सपोर्ट केला जातो. जिकडं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रग तिकडच ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नाही आहे. ही अपहिल प्रोसेस आहे. सो लो कडून हाय कडे पास होणारी प्रोसेस आहे. त्यामुळे ही ऍक्टिव्ह आहे विथ द यूज ऑफ एटीपी. आणि एस्पिरंट्स ही असते विदाउट यूज ऑफ एटीपी. याच्यात पुन्हा आपल्याकडे 4 टाईपचे क्लासेस आहेत. याच्यामध्ये पुन्हा पहिला क्लास आहे पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजन ही एक प्रोसेस आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हा एक क्लास आहे. दोघांच्या मधला फरक समजून घ्या. यानंतरचा सेकंड वन आहे आयन पेअर ड्रग ट्रान्सपोर्ट. सो त्यानंतर आहे एस्पिरंट्स हायड्रोफिलिक साठी पोर ट्रान्सपोर्ट. आणि शेवटचा आहे एस्पिरंट्स, सो याला आपण नाव देत आहोत फॅसिलिएटेड ड्रग ट्रान्सपोर्ट. अशा आपल्याकडे 4 क्लास आहेत. हे विदाउट एटीपीचे क्लासेस आहेत एस्पिरंट्स. इथं एनर्जीची गरज नाही, इथं एनर्जी रिक्वायरमेंट नाही आहे. एनर्जी इथं आपल्याला लागणार नाहीत. सो पॅसिव्ह डिफ्युजन, पेअर ट्रान्सपोर्ट, पोर ट्रान्सपोर्ट आणि फॅसिलिटेड. आता याच्यामध्ये आपल्याकडे पुन्हा 2 क्लास असतात, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे आपल्याकडे 2 क्लास आहेत. प्रायमरी मध्ये पुन्हा आपल्याकडे युनिपोर्ट वगैरे असतात. याच्यामध्ये प्रायमरीचे काही एक्झाम्पल्स आहेत. सेकंडरी मध्ये आपल्याकडे 2 असतात, एक असतो सिम्पोर्ट आणि सेकंड असतो अँटीपोर्ट. सारख्याच डायरेक्शनने जात असतील तर सिम्पोर्ट आणि अपोजिट डायरेक्शन येत असेल तर अँटीपोर्ट. आणि प्रायमरी मध्ये युनिपोर्ट असतात.
सो दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग ट्रान्सपोर्ट. जसा ड्रग हा ट्रान्सपोर्ट होत असतो, मग आपल्याकडे या ठिकाणी एस्पिरंट्स याच्यामध्ये पुन्हा काही सब क्लास नाही आहेत. कोणत्या क्लासमध्ये? इथं पॅरासेल्युलर मध्ये काही एवढे सब क्लास नाही आहेत, बट वेसिक्युलर मध्ये पुन्हा आपल्याकडे सब क्लास आहेत. समजा एखादा सेल आहे एस्पिरंट्स, तर एखादा सबस्टन्स सेलच्या मध्ये जातोय, तर याला ह्या फिनॉमिननला आपण काय म्हणतो? किंवा एखादा सबस्टन्स सेलच्या बाहेर येतोय, तर हा फिनॉमिनन काय असतो? इफ इज समथिंग is getting absorbed into the cell or it is getting uptake by the cell, then what would be the phenomenon? आणि एखादी गोष्ट जर सेल मधून बाहेर येत असेल तर तो कोणता फिनॉमिनन असतो? करेक्ट. तर याच्यामध्ये आपण पाहतो, एक जर सेलच्या मध्ये जात असेल तर याला नाव देऊया एंडोसायटोसिस, आणि सेलच्या बाहेर येत असेल तर ही आहे एक्झोसायटोसिस. आपल्या बॉडीमध्ये एक्झोसायटोसिसचा मेन रोल असतो टू रिलीज द एनटी. एनटी म्हणजे काय? न्यूरोट्रान्समीटर रिलीजसाठी एक्झोसायटोसिसचा वापर असतो. सेल पिकअप करण्याची आपल्याकडे दोन पॉसिबिलिटी आहेत, एक एंडो आणि रिलीज करण्याची एक पॉसिबिलिटी आहे एक्झो. मग आता एंडो मध्ये पण दोन पॉसिबिलिटी आहेत एस्पिरंट्स, एक सो सॉलिडचं पिकअप आणि सेकंड पॉसिबिलिटी आहे सो लिक्विडचं पिकअप. बरोबर आहे. मग जर सॉलिड जर पिकअप होत असेल तर फॅगोसायटोसिस, आणि लिक्विडचं जर पिकअप होत असेल, अपटेक होत असेल, तर दॅट इज कॉल्ड एज अ पिनोसायटोसिस. म्हणून आपल्याकडे हा जो क्लास आहे वेसिक्युलर, याला आपण नाव देतो एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मध्ये आपल्याकडे पुन्हा दोन क्लास आहेत, एक आहे सॉलिड इटिंग फॅगोसायटोसिस आणि सेल ड्रिंकिंग पिनोसायटोसिस. हे झालं कम्प्लीट क्लासिफिकेशन ऑफ प्रोसेस ऑफ ऍब्झॉर्प्शन. समजलं सगळ्यांना? ऍब्झॉर्प्शनचा फिनॉमिनॉन, ऍब्झॉर्प्शनचे क्रायटेरियाज, ऍब्झॉर्प्शनचे प्रोसेसेस. वी हॅव 3 different types of the processes: intra, inter आणि vesicular. Intra, it is also known as a trans. त्याचे दोन क्लास, पॅसिव्ह and active. पॅसिव्ह मध्ये अगेन 4 क्लास: पॅसिव्ह डिफ्युजन, पोर ट्रान्सपोर्ट, पेअर ट्रान्सपोर्ट, फॅसिलिटेटेड. आणि लास्ट वाला आहे ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह, सेकंडरी ऍक्टिव्ह. प्रायमरी मध्ये एक्झाम्पल्स आहेत युनिपोर्ट, सेकंडरी मध्ये आहेत अँटीपोर्ट आणि सिम्पोर्ट. सो दिस इज ऑल अबाउट द ओव्हरव्ह्यू एस्पिरंट्स, जो मी इथं आतापर्यंत सांगितला. मग तुम्हाला माहित असू द्या एस्पिरंट्स, जो इथून ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो, या ट्रान्सपोर्टचा जो रेट आहे एस्पिरंट्स, इट इज एक्सप्लेन्ड बाय द व्हेरी इम्पॉर्टंट लॉ अँड दॅट इज कॉल्ड एज अ फिक्स फर्स्ट लॉ. फिक्स फर्स्ट लॉ हॅज एक्सप्लेन्ड अबाउट दिस की ड्रग ट्रान्सपोर्टचा रेट हा कोणत्या कोणत्या पॅरामीटरवरती डिपेंड असतो, आणि ते सध्या आपल्या सिलेबसमध्ये आहे. फिक्स फर्स्ट लॉ नुसार आपल्याकडे rate of drug transport is directly proportional to the concentration. Rate of drug transport is directly proportional to the surface area. Rate of drug transport is directly proportional to the directly proportional to the solubility state. तो soluble आहे का नाही. Rate of drug transport is inversely proportional to the thickness of biological membrane. जेवढी biological membrane ची thickness जास्त असेल तेवढा त्याचा रेट कमी असेल. सो हे एक फॅक्टर इन्व्हर्सली मध्ये आहे. रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लिपोफिलिसिटी. रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफ्युजन कोएफिशिएंट. तर एवढ्या पॅरामीटरवरती या ठिकाणी सो फिक्स फर्स्ट लॉ आहे, आणि हे सगळे पॅरामीटर कोण दिले? फिक्स फर्स्ट लॉने दिले. कारण फिक्स फर्स्ट लॉने काय प्रपोज केला? रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट, आणि त्यांनी सांगितलं की रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट हा कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स वरती पण असतो. एक छोटस एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी देतो पहा, की इथं माझ्याकडे एक बीकर आहे, सो ज्याच्याकडे 500 ml वॉटर आहे. सेकंड माझ्याकडे बीकर आहे ज्याच्याकडे 0 ml वॉटर आहे. आणि एस्पिरंट्स, आता मी हा नॉब ओपन केला, मला सांगा सेकंड माझ्याकडे अजून एक कहाणी आहे ज्याच्याकडे 500 ml बीकर आहे. सो याच्यानंतर माझ्याकडे अजून एक बीकर आहे ज्याच्यामध्ये 200 ml वॉटर आहे. मला सांगा इकडलं कॉन्सन्ट्रेशन दोन्ही केसमध्ये हाय आहे, इथं पण हाय, इथं पण हाय, इथं पण लो, इथं पण लो. पण एस्पिरंट्स मला सांगा की या दोघांमध्ये जर मी हा बी नॉब ओपन केला आणि हा बी नॉब ओपन केला, तर मला सांगा ए आणि बी केसमध्ये कोणत्या केसमध्ये ड्रग वॉटर हे जास्त फ्लो करेल हाय रेटनी? ए मध्ये का बी मध्ये? येस, ए मध्ये फ्लो करेल. कारण का सांगा मला? कारण ए मध्ये इनिशियल अमाऊंट आणि इकडल्या अमाऊंट मध्ये खूप मोठा गॅप आहे. इकडे कम्प्लीट एम्प्टी आहे हे, त्यामुळे ह्याचा रेट जास्त आहे. इथं काय आहे? या दोघांच्या मधला गॅप किती आहे? 300 ml चा. या दोघांच्या मधला गॅप किती आहे? 500 ml चा. तर ह्या दोघांच्या मधला गॅप सुद्धा मॅटर करतो, कारण हा गॅप सेट करतो कॉन्सन्ट्रेशन फोर्स. यालाच आपण ग्रॅडियंट फोर्स असं म्हणतो, आणि ग्रॅडियंट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सॉर्प्शन. म्हणून फिक्स फर्स्ट लॉने हे पण सांगितलं की याच्यामधल्या आणि याच्यामधल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जो डिफरन्स आहे,
तो डिफरन्स सध्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जेवढा जास्त डिफरन्स तेवढा जास्त ग्रेडियंट फोर्स, जेवढा जास्त ग्रेडियंट फोर्स तेवढा जास्त रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट. आणि दिस हॅज बीन एक्सप्लेन्ड बाय फिक्स फर्स्ट लॉ. आणि एस्पिरंट्स इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्या या चॅप्टरची सुरुवात होत आहे बघा. सुरुवात म्हणजे आपण आता थेरॉटिकल पार्ट पाहायला जात आहोत. आधी फंडामेंटल्स तुमचे क्लिअर करून घेतले एस्पिरंट्स. सो नाव आय एम मुव्हिंग टुवर्ड्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पोर्शन, दॅट इज the theoretical part. Absorption is defined as the drug transport होत असतो from the site of administration to the systemic circulation in unchanged form until the equilibrium. जोपर्यंत समानता येणार नाही तोपर्यंत ड्रग ट्रान्सपोर्ट होत राहतो आणि समानता न येऊ देण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये सिंक कंडिशन करत असते. व्हॉट इज अ सिंक कंडिशन? So once the drug will enter into the blood, immediately it will shift away. तो continuously बॉडीच्या अदर पार्ट्स मध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि जीएटी कॉन्सन्ट्रेशन इज ऑलवेज लोअर. आणि त्याच्यामुळे ऍस्पिरंट्स काय होतं की ड्रग ट्रान्सपोर्ट होत राहतो. Absorption is defined as the transfer of drug from the site of administration to the systemic circulation in unchanged form until the equilibrium. Yes, is called as absorption. Rate and extent of absorption is important for the therapeutic action. किती रेटने ड्रग येतो आणि किती अमाऊंट मध्ये येतोय, तर याच्यावरती आपली फार्माकोलॉजिकल ऍक्शन डिपेंड आहे. सो एक्सेप्ट द इंट्रावेनस रूट, बघा एक रूट जर सोडला आपण सो इंट्रावेनस, तर सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्या रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस एक्झिस्टेड आहे. सो एक्सेप्ट इंट्रावेनस ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग मस्ट क्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन बिफोर रिचेस टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. फक्त आयव्ही रूट मध्ये ऍब्झॉर्प्शन प्रोसेस ही अब्सेंट आहे. बाकी सगळ्या रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍब्झॉर्प्शन प्रोसेस एक्झिस्टेड आहे एक्सेप्ट लोकल रूट. सध्या लोकलला तर ऍब्झॉर्प्शन करायची गरजच नाही. मग आता आपल्याकडे ऍब्झॉर्प्शनच्या स्टेजेस बघा. पहिली स्टेज काय आहे की डिसइंटिग्रेशन ऑफ द डोसेस फॉर्म. मी सांगितलं आताच आपण एक्सप्लेन करून. डिसएग्रिगेशन म्हणजे काय, तो डिसइंटिग्रेट झाला पाहिजे, पुन्हा सेपरेट झाला पाहिजे, डिझॉल्युशन झाला पाहिजे सोल्युशन स्टेट मध्ये जाण्यासाठी, आणि आपल्या सेल मेम्ब्रेन थ्रू तो ऍब्झॉर्ब पण झाला पाहिजे. तर एस्पिरंट्स इथपर्यंत आपण पाहिलं. मग आता बघा सेल मेम्ब्रेन ही काय आहे, जिथून ऍब्झॉर्प्शन व्हायचंय ती आपली सेल मेम्ब्रेन आहे. मग आता सेल मेम्ब्रेन काय आहे हे सध्या आपण जाणून घेऊया. सेल मेम्ब्रेन ही एक थिन फ्लेक्झिबल लिव्हिंग बाउंड्री आहे दॅट सराउंड द सेल, जे सेलच्या सराउंडिंग मध्ये असते. सो सेपरेट द इंट्रासेल्युलर कंटेंट्स, जे इंट्रा आणि एक्स्ट्रा ला वेगळं करते, एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मधून इंट्राला वेगळं करण्याचं काम करते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन और इट इज ऑल्सो नोन एज अ सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. मेम्ब्रेन रेग्युलेट्स द मुवमेंट ऑफ सबस्टन्स इनटू अँड आउट द सेल. या मेम्ब्रेनचं काम असतं की कोणते सबस्टन्सेस सेलच्या मध्ये येणार आहे. या सेल मेम्ब्रेनचं काम असतं की कोणते सबस्टन्सेस सेलच्या बाहेर जाणार आहेत. यांना रेग्युलेट करण्याचं काम ही सेल मेम्ब्रेन करत असते. सेल मेम्ब्रेन मध्ये आपल्याकडे 3 कॉम्पोनंट आहेत. त्यातला पहिला आहे लिपिड्स, सेकंड आहे प्रोटीन आणि लास्ट आहे तुमचा कार्बोहायड्रेट्स. 3 कॉम्पोनंट आपल्याकडे आहेत. सो अकॉर्डिंग टू द फ्लुइड मोसेक मॉडेल, एक मॉडेल आहे ज्याने सेल मेम्ब्रेनची फिजिओलॉजी एक्सप्लेन केली. मेम्ब्रेन कन्सिस्ट फॉस्फोलिपिड बायलेव्हर आणि प्रोटीन याच्यामध्ये एम्बेडेड असतात असं यांचं म्हणणं आहे. दॅट इज ऍब्सोल्युटली करेक्ट. हे बघा, सो हे फॉस्फोलिपिड्स आहेत. सो ज्याची साईज ही 25 एंगस्ट्रॉन आहे. हे पोलार हेड आहे, ही नॉन पोलार टेल आहे. बघा की नॉन पोलार पोर्शन खूप जास्त आहे. काही प्रोटीन मध्ये धसलेली आहेत, हे प्रोटीन आहेत. काही प्रोटीन हे कम्प्लिटली धसलेली आहे. हे बघा हे प्रोटीन आहे आणि ह्या प्रोटीनच्या मदतीने इथं एक चॅनल तयार झालं दॅट इज कॉल्ड एज अ टनेल चॅनल. आणि ऍस्पिरंट्स तुम्हाला माहित असू द्या, जो ड्रग ह्या टनेल चॅनल मधून मध्ये येतो दॅट इज कॉल्ड एज अ पोर ट्रान्सपोर्ट. लक्षात ठेवा. आणि याची साईज असते 4 to 10 एंगस्ट्रॉन. या टनेल चॅनलची साईज असते 4 to 10 एंगस्ट्रॉन. मग आता याच्यामध्ये फॉस्फोलिपिड आहे पहिल्यांदा बघा. सो याच्या मेन कॉम्पोनंट मध्ये कोण आहे, फॉस्फोलिपिड आहेत. सो इच फॉस्फोलिपिड कन्सिस्ट हायड्रोफिलिक रिजन, हेड असतो. लिपोफिलिक म्हणजे हायड्रोफोबिक ही टेल असते, वॉटरला रिपेअर करते. हायड्रोफोबिक टेल हे इनवर्डला फेस करते, मधल्या बाजूला दोन्ही पण टेल आहेत आणि हेड हे दोन्ही बाजूला आहेत. वाईल हायड्रोफिलिक हेड हे आउटवर्डला फेस करतात. याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत. एस्पिरंट्स प्रोटीन मध्ये 2 क्लास असतात, इंटिग्रल प्रोटीन आणि पेरिफेरल प्रोटीन. जे प्रोटीन बाजूबाजूला आहेत मेम्ब्रेनच्या ते तुमचे एक्सटर्नल प्रोटीन असतात, म्हणजे एक्सट्रिन्सिक प्रोटीन असतात. सो आणि जे प्रोटीन त्यालाच पेरिफेरल म्हणतो, जे प्रोटीन मधोमध धसलेले असतात तर दॅट इज व्हॉट द इंटिग्रल प्रोटीन. फर्मली अटॅच विथ द मेम्ब्रेन. बघा चॅनल असेल, कॅरियर असेल, रिसेप्टर असेल तर हे इंटिग्रल वाले असतात. जे प्रोटीन बाहेरच्या साईडने असतात सरफेसला तर हे आपले अटॅच लूजली टू द सरफेस ऑफ द मेम्ब्रेन
यांच्याकडे ह्यांचं काम असतं सपोर्ट करणे आणि एन्झायमॅटिक ऍक्शन वगैरे दाखवू शकतात. आणि यानंतर बघा कार्बोहायड्रेट आहे प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द सेल. तर आपल्याकडे 2 प्रकारचे मेन कार्बोहायड्रेट आहेत. हे एक्झामला येतं बरं का, आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हे कार्बोहायड्रेट्स विचारले जातात. 2 कार्बोहायड्रेट सेल मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असतात. त्यातलं पहिला नेचर आहे ग्लायकोप्रोटीन्स, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन आहे. सेकंड वन आहे ग्लायकोलिपिड्स, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्लस लिपिड आहे. हे 2 जण इथं प्रेझेंट आहेत स्टुडंट्स. आणि हे 2 जण सेल रिकॉग्निशन बघा, यांचा रोल बघा, सेलला ओळखणे, सेल टू सेल रिकॉग्निशन, सेल ऍडिजन, एक सेल दुसऱ्या सेलला ऍडिजन सेव्ह करणे आणि रिसेप्टरला ऍक्टिव्ह करणे, एवढे यांचे रोल असतात. कुणाचे? तर हे रोल आहेत सेल मेम्ब्रेनच्या वरती असणाऱ्या कार्बोहायड्रेटचे, ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स. हे सेल मेम्ब्रेनच्या आउटर साइडला प्रेझेंट असतात फॉर द सेल टू सेल रिकॉग्निशन, सेल टू सेल ऍडिजन अँड द रिसेप्टर ऍक्टिव्हेशन. मग आता ह्या आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा काय रोल आहे बघा, प्रोटेक्ट इंटरनल कंटेंट फ्रॉम द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट, परमेबिलिटी सिलेक्टिव्ह ठेवणे, एंट्री कुणाला द्यायची आहे कुणाला नाही द्यायची आहे, हेल्प्स इन मुवमेंट ऑफ आयन्स अँड द न्यूट्रिएंट्स. सेल कम्युनिकेशन, मेंटेनन्स ऑफ द सेल शेप आणि एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस सध्या करतात. या पद्धतीने आपला याच्यातील पहिला पोर्शन कंप्लीट झाला, दॅट इज व्हॉट द सेल मेम्ब्रेन. So aspirants, now we are focusing towards second class, and that is what the phases of absorption or the stages of absorption. So mechanism of drug absorption. Drug absorption occurs by the different mechanism through which the drug will cross the biological membrane and enter into the systemic circulation. तर आपल्याला दिलेल्या प्रकारच्या वेनी ह्याच्याकडे एवढे क्लास आहेत. पहिला क्लास होता ट्रान्ससेल्युलरचा, यालाच आपण इंट्रा म्हणलं. याच्यात पण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, याच्यात 4 क्लास आहेत. फर्स्ट वन द पॅसिव्ह डिफ्युजन, पोल ट्रान्सपोर्ट, आयन पेअर आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन. ही आपल्याकडे 4 क्लास झाले. ऍक्टिव्ह मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह, सेकंडरी ऍक्टिव्ह. सेकंडरी मध्ये पुन्हा मी तुम्हाला सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट दिले होते. सो पॅरासेल्युलर मध्ये काही डबल क्लास नाही आहे, बट वेसिक्युलर हॅव्हिंग द 2 क्लासेस. फर्स्ट वन इज द एंडोसायटोसिस मध्ये पिनोसायटोसिस अँड द फॅगोसायटोसिस. ओके, तर क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्हाला रायटिंग मध्ये कव्हर करून दिलेलं होतं, समजून पण सांगितलं होतं, आणि आता हे एकदम क्रिस्टल क्लिअर पण तुम्हाला करून दिलेलं आहे. ठीक आहे, चला तर एस्पायरंट्स आता पुढे या. ट्रान्ससेल्युलर एस ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की मुवमेंट ऑफ द ड्रग थ्रू द सेल मेम्ब्रेन अँड अक्रॉस द सेल. सो इझिली सेल मधून ही मुवमेंट होत असते. इट इज कॉल्ड एज अ ट्रान्ससेल्युलर ऍब्झॉर्प्शन. मोस्ट लिपिड सोल्युबल ड्रग या मेकॅनिझमने ऍब्झॉर्ब होत असतात. याच्यामध्ये पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे पहिला क्लास. याच्यामध्ये पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्समध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास पॅसिव्ह डिफ्युजन आहे, कारण याच्यामध्ये आपण किती क्लास पाहिले? 4. त्याच्यामध्ये पुन्हा कोण आहे? पॅसिव्ह डिफ्युजनचा क्लास आहे. तर एस्पायरंट्स, पॅसिव्ह डिफ्युजन इज मोस्ट कॉमन मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍब्झॉर्प्शन. बघा, पॅसिव्ह डिफ्युजन ही खूप कॉमन मेकॅनिझम आहे. मोर दॅन 90% ड्रग याच मेकॅनिझमने ऍब्झॉर्ब होतात. आणि एस्पायरंट्स, इथून ड्रग ऍब्झॉर्ब होत असताना ड्रग कडे कोणते कॅरेक्टर्स पाहिजे? लिपोफिलिसिटी पाहिजे. ड्रग कडे इथून ट्रान्सपोर्ट होत असताना कोणते कॅरेक्टर्स पाहिजे? अनआयोनाइज्ड कॅरेक्टर पाहिजे. लक्षात ठेवा. आणि अनआयोनाइज्ड असल्यामुळे याला आपण नॉन आयोनिक ट्रान्सपोर्ट सध्या म्हणत आहोत. सो बघा, पॅसिव्ह डिफ्युजन इज द मुवमेंट ऑफ द ड्रग. पॅसिव्ह डिफ्युजन काय आहे? ही ड्रगची मुवमेंट आहे. सो ड्रग मॉलिक्यूल अक्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. बघा, एरिया ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द एरिया ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे ड्रग हा ट्रान्सपोर्ट होत असतो. येस, सो लोअर कॉन्सन्ट्रेशन अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बघा, हे ट्रान्सपोर्ट कुणासोबत होत आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सोबत होत आहे. कारण ड्रग ट्रान्सपोर्ट कुठून कुठे सांगा? हाय कॉन्सन्ट्रेशन कडून ड्रग ट्रान्सपोर्ट होत आहे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे, आणि विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. Without expenditure of energy along with the concentration gradient, so until the equilibrium हे ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो. आणि the passive diffusion will follows the first order of kinetics. आणि हे पहा एस्पायरंट्स, तुमच्या समोर इथं दाखवलं मी की जो लिपोफिलिक आहे तो ट्रान्सपोर्ट करेल. स्मॉल लिपोफिलिक आणि लार्ज हायड्रोफिलिक असेल तर तो रिव्हर्स होईल. जेवढा लिपोफिलिक आहे तो ट्रान्सपोर्ट होईल. सो लार्ज अनचार्जड म्हणजे काय? लार्ज लिपोफिलिक स्मॉल हायड्रोफिलिक असेल तर स्मॉल रिव्हर्स जाईल, मॅक्सिमम ऍब्झॉर्ब होईल. आणि जो कम्प्लिटली हायड्रोफिलिक आहे तो कम्प्लिटली रिव्हर्स जाईल. कारण का? ही मेम्ब्रेन लिपोफिलिक आहे. सो लिपोफिलिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ द पॅसिव्ह डिफ्युजन.
So if any drug is not having the lipophilicity, then it won't be absorbed by the passive diffusion. याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा एस्पिरंट्स. सो नो बघा एनर्जी रिक्वायरमेंट नाही आहे, नो कॅरियर इन्व्हॉल्व, कॅरियर बी नाही आहे, डाऊन हिल प्रोसेस आहे. ड्रग मूव्स अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, हाय कडून लो कडे जातो अंटिल द इक्विलिब्रियम. नॉन सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे, सिलेक्टिव्ह नाही आहे. मग आता याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं मी की जो ट्रान्सपोर्ट आहे एस्पिरंट्स, तो ट्रान्सपोर्ट आपला या ड्रगचा तो ट्रान्सपोर्ट जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट काय रेटनी ट्रान्सपोर्ट होतो तो शो करण्याचं काम, कोणत्या फॅक्टरवरती हे डिपेंड असतं ते दाखवण्याचं काम फिक्स फर्स्ट लॉने केलेलं आहे. मग अकॉर्डिंग टू द फिक्स फर्स्ट लॉ, रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ द फॅक्टर्स. तर बघा फिक्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द रेट ऑफ डिफ्युजन. यांनी रेटला सांगितलं अक्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्युरिंग द पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजन वरती ड्रग ट्रान्सपोर्ट होत असताना तो कोणत्या पॅरामीटर वरती डिपेंड असतो, इट हॅज बीन एक्सप्लेन बाय द फिक्स फर्स्ट लॉ. फिक्स फर्स्ट लॉच्या नुसार करेक्ट. सो अकॉर्डिंग टू द फिक्स फर्स्ट लॉ, द रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मी तुम्हाला सांगितलं होतं की जीआयटी मध्ये आणि ब्लड मध्ये जो कॉन्सन्ट्रेशनचा गॅप असतो, इकडं 500 mg आणि तिकडं 0 mg गॅप खूप मोठा आहे, तर रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट पण तेवढाच हाय असेल. इकडं 500 mg आणि ब्लड मध्ये 200 mg, या दोघातला गॅप छोटा आहे. इथं बी ड्रग ट्रान्सपोर्ट होणार, बट एस्पिरंट्स फर्स्ट केस पेक्षा स्लो होणार. आलं लक्षात. एक्झाम्पल बघा, आपल्या घरी सगळ्यांच्या वरती आपल्या टेरेसवरती टंकी असते, ती जर फुल असेल तर आपल्या घरी टॅपला जे वॉटरचा फ्लो येतो तो जास्त येतो. ह्याचं कारण ते फुल आहे म्हणून स्पीड जास्त आहे. ते तिथलं जर कमी झालं अमाऊंट तर काय होतं की खाली स्पीड बी कमी येते. हा, तर रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. दोघांच्या मध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढा रेट हा त्याचा जास्त असतो ट्रान्सपोर्ट होण्याचा. सरफेस एरिया ऑफ द मेम्ब्रेन, जेवढा सरफेस एरिया आहे तेवढं पार्टिशनला जागा मिळेल, त्याच्यामुळे रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट जास्त असतो. ड्रगची डिफ्युजिटी, हा जेवढा ड्रग डिफ्युजन मध्ये जातोय तेवढा त्याचा ट्रान्सपोर्ट जास्त आहे. लिपिड सोल्युबिलिटी, हा जेवढा ड्रग लिपिड सोल्युबल आहे तेवढा ट्रान्सपोर्ट जास्त आहे. बट एस्पिरंट्स या ठिकाणी एकच असा पॅरामीटर आहे ज्याच्यावरती ड्रग ट्रान्सपोर्ट हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, अँड दॅट इज व्हॉट द थिकनेस ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन. सो एस्पिरंट्स, जेवढी बायोलॉजिकल मेम्ब्रेन थिक असेल, थिक इन द सेन्स जाड असेल, तेवढा ट्रान्सपोर्ट स्लो असेल. बरोबर आहे. म्हणून आपण अकॉर्डिंग टू द फिक्स फर्स्ट लॉ, द रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द थिकनेस ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन. सो dq अपॉन dt म्हणजे रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द d म्हणजे डिफ्युजन कोएफिशियंट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द a स्टँड फॉर ऍब्झॉर्प्शन सरफेस एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द k स्टँड फॉर द लिपोफिलिसिटी, अँड इनटू C1 मायनस C2. C1 मायनस C2 चा मिनिंग आहे C1 म्हणजे जीएटी कॉन्सन्ट्रेशन आणि C2 म्हणजे ब्लड कॉन्सन्ट्रेशन, या दोघांच्या मधला गॅप हे सध्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे आहे फिक्स फर्स्ट लॉ. सो रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट हे पहा dq अपॉन dt, d स्टँड फॉर डिफ्युजन कोएफिशियंट, a स्टँड फॉर सरफेस एरिया, k स्टँड फॉर पार्टिशन कोएफिशियंट, दॅट इज व्हॉट द लिपिड सोल्युबिलिटी. C1 मायनस C2 म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अक्रॉस द मेम्ब्रेन म्हणजे काय, जीएटी कॉन्सन्ट्रेशन आणि ब्लड कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स. H स्टँड फॉर द थिकनेस ऑफ मेम्ब्रेन. ही एकच पॅरामीटर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बाकी सगळे पॅरामीटर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता डिफ्युजन कोएफिशियंट म्हणजे काय, इंडिकेट द हाऊ रॅपिडली ड्रग डिफ्यूज टू द सेल. सेल मधून किती फास्ट ड्रग पलीकडे पोहोचते. स्मॉलर मॉलिक्युल डिफ्यूज फास्ट होतात, जे छोटे मॉलिक्युल्स असतात फास्ट डिफ्यूज होतात. हायर मॉलिक्युल्स सो डिफ्युजन कमी होतं. आणि टेम्परेचर वरती पण डिफ्युजन डिपेंड असतं. बघा, जेवढं टेम्परेचर हाय असेल तेवढा डिफ्युजनचा रेट पण जास्त असतो. सरफेस एरिया हे बघा, ग्रेटर द सरफेस एरिया ग्रेटर द रेट ऑफ डिफ्युजन. स्मॉल इंटेस्टाइन कडे सरफेस एरिया जास्त आहे, कारण त्याच्याकडे विलाय मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत, आणि त्याच्यामुळे आपण एस्पिरंट्स असं म्हणत असतो मोस्ट ऑफ द ड्रग विल बी ऍब्झॉर्ब्ड इन स्मॉल इंटेस्टाइन. इफ यू हॅव द क्लॅरिटी रिगार्डिंग टू दिस, आणि समवन इज आस्किंग टू यू की सांगा की मॅक्सिमम ड्रग हे कुठून ऍब्झॉर्ब होतात, तर एस्पिरंट्स मॅक्सिमम ड्रग विल बी ऍब्झॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन, not because of their pH, it's just because of their having the large surface area due to the fold of villi and the microvilli. ओके, तर लक्षात ठेवा एस्पिरंट्स. सो यामध्ये आपण असं म्हणू शकतो, नो प्रॉब्लेम. जर समजा तुम्हाला माहित असू द्या इथे एक स्टेटमेंट आलं डिफ्युजन कोएफिशियंट. डिफ्युजन कोएफिशियंट मध्ये आपण सांगितलं की जो ड्रग डिफ्यूज फास्ट त्याचं काय होतं, ऍब्झॉर्प्शन फास्ट.
and it is related to the temperature. Temperature will increase the kinetic movement, and if the temperature is there, so त्यावेळेला डिफ्युजन वाढणार, आणि डिफ्युजन वाढत असेल तर ऍब्झॉर्प्शन पण वाढणार. सो पार्टिशन कोएफिशियंट म्हणजे लिपिड सोल्युबिलिटी आहे. लिपिड सोल्युबिलिटी, हायर लिपिड सोल्युबल ड्रग इझी टू क्रॉस द मेम्ब्रेन, फास्ट द डिफ्युजन. बायोलॉजिकल मेम्ब्रेन हे लिपिडिक नेचरचे असते. लिपिड सोल्युबल ड्रग रॅपिडली जातो. एक्झाम्पल मध्ये डायझेपाम आणि थायोपेंटल आहे, हे दोन एक्झाम्पल आहेत. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय, दोघांच्या मधला डिफरन्स असतो. हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन, सो ड्रग ऑलवेज हे हाय कडून लो कडे जात असतं. ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स, फास्ट ऑफ द ऍब्झॉर्प्शन. जेवढा दोघांमध्ये गॅप जास्त असतो तेवढं ऍब्झॉर्प्शन फास्ट होतं. थिन मेम्ब्रेन असेल तर रॅपिड डिफ्युजन, थिक म्हणजे जाड असेल तर रेस्पॉन्स हे तुमचं जे या ठिकाणी डिफ्युजन जे आहे हे स्लोली होतं. ओके, तर रेस्पायरंट्स पॅसिव्ह डिफ्युजनचे सगळे क्रायटेरियाज आपण पाहिले. आता आपल्याला महत्वाचं आहे की पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये साईज लिमिटेशन पण आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा की 400 डेल्टॉन पर्यंत इफेक्टिव्हली ड्रग ऍब्झॉर्ब होतो, एक्सेप्ट वन ड्रग दॅट इज अ पेप्टाइड, दॅट इज सायक्लोस्पोरिन ए, जो की 1200 डेल्टॉन्स आहे. स्टील इट इज ऍब्झॉर्ब बाय पॅसिव्ह. तर रेस्पायरंट्स हे डिपेंड आहे की आपण या ठिकाणी कोणता ड्रग ऍब्झॉर्ब करतो. इफ इट इज इन द पेप्टाइड तर एक्झाम्पल दिलेलं आहे. Cyclosporin A, it is in the peptide, which is having the molecular weight 1200 Dalton, but aspirants its absorption slow, म्हणजे passively आहे. But generally, which drug will be absorbed by the passive? So aspirants 400 Dalton drugs फक्त absorb होतात. So does not explain the active transport. So याच्यामध्ये आपल्याला active transport ची गरज नाही आहे. Not suitable for the carrier mediated drug transport. हे इथून लिमिटेशन आहेत. याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट बी नाही आहे आणि या ठिकाणी कॅरियर मेडिएटेड इन्व्हॉल्व पण नाही आहे. सो एस्परेंट्स अशा पद्धतीने आपण हा पहिला पॉइंट इथं पाहिला. आणि आता याच्यामध्ये एक महत्वाची कंडिशन होती, कोणती, सिंक कंडिशन. सिंक कंडिशन म्हणजे काय एस्परेंट्स, की आपल्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन आणि जीएटीचं कॉन्सन्ट्रेशन सेम नाही होऊ देत, राईट, सेम नाही होऊ देत. ह्या दोन्ही कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरन्स ठेवा. मग आता जीएटी कॉन्सन्ट्रेशन हे ऑलवेज हाय ठेवा, ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज लो ठेवा. कसं ठेवायचं, एक्झाम्पल, इथं माझ्याकडे 100 mg आहे, इकडे 0 आहे. समजा इकडे 50 आला तर काय झालं, 50-50. मग एस्परेंट्स दिस इज कॉल्ड इक्विलिब्रियम. मग आता जर हे समान झालं तर हा परत ऍब्झॉर्ब नाही होत. समजून घ्या, जर माझ्याकडे इथं 100 mg ड्रग आहे आणि ब्लड हॅव्हिंग 0, देन व्हॉट विल बी हॅपन, इथला 50 इकडे जाईल आणि एस्परेंट दोन्हीकडे काय होईल, 50-50. मग दोन्हीकडे 50-50 होईल तर काय होईल मग मला सांगा. सो ड्रग पुन्हा ऍब्झॉर्ब नाही होणार. याचा अर्थ काय झालं पाहिजे की हे जे 50 आलंय हे परत 0 झालं पाहिजे. मग हे होण्यासाठी काय होतं की हे 50 हे पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होतं आणि तो परत 0 होतो. परत इथं 50 इकडं 0, परत इथून 25 आहे, पुन्हा 25, परत इक्विलिब्रियम, परत हे 25 स्प्रेड होतं, परत इट इज 0. हा, तर एस्परेंट्स हू इज कीपिंग द ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज 0. येस, हू इज कीपिंग द ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज 0, अँड दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज अ सिंक कंडिशन. यालाच आपण फ्लिप फ्लॉप फिनॉमिनॉन सध्या म्हणत असतो. हे बघा, so sync condition is a state in which the drug concentration in the stomach is always lower than the concentration in the blood through the absorption process. So throughout the absorption process, this promoted the continuous dissolution and absorption of the drug, and sync condition is also known as a flip-flop phenomenon. अशा पद्धतीने या ड्रगला आपण फ्लिप फ्लॉप फिनॉमिनॉन सध्या म्हणत असतो. आणि एस्परेंट्स यावेळी आपण आपला ऍब्झॉर्प्शन मध्ये असणारा पहिला क्लास या ठिकाणी क्लिअर केला. सो ऍब्झॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि त्याच्यामध्ये असणारा पॅसिव्ह डिफ्युजन. सो हे आपला पहिला क्लास इथं संपलेला आहे एस्परेंट्स. सो याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पोर ट्रान्सपोर्टमध्ये. पोर ट्रान्सपोर्टमध्ये एकच डिफरन्स आहे की हे डिफ्युजननी नाही जात आहे, ते पोर चॅनल मधून ड्रग ट्रान्सपोर्ट होत आहे. सो इट इज कॉल्ड एज ॲक्वस डिफ्युजन. बघा, वॉटर जातं म्हणून हे वॉटर डिफ्युजन आहे. फिल्ट्रेशन आहे कारण तिथून फक्त तेवढाच अमाऊंट जाऊ शकतो जे त्या पोरच्या साईज मध्ये जातो. कन्व्हेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सध्या म्हणलं जातं याला, आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बल्क फ्लो. इथं कन्व्हिक्शन बी आहे. बल्क म्हणजे एकदाच काही ड्रग वॉटर थ्रू येत असतात म्हणून ह्यांना आपण बल्क फ्लो सध्या म्हणत असतो. सो ॲक्वस डिफ्युजन ऑर द फिल्ट्रेशन ट्रान्सपोर्ट ऑर द कन्व्हेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑर द बल्क फ्लो एवढे याला सेकंड नेम आहेत. पोर ट्रान्सपोर्ट सध्या पॅसिव्हच आहे. ड्रग ट्रान्सपोर्ट होत असतो थ्रू द पोर्स किंवा चॅनल्स प्रेझेंट इन द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. हे सध्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच असतं. सो दिस प्रोसेस इज ऍक्सिलरेटेड बाय हायड्रोडायनॅमिक प्रेशर. हा, हे
कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट याच्यामध्ये जो आहे तो थोडा वर्ड डिफरंट आहे. इथं हायड्रोस्टॅटिक किंवा हायड्रोडायनॅमिक प्रेशर असतो. वॉटरच्या प्रेशरमध्ये तो ड्रग तिकडे पास होत असतो. हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रॅडियंट असतं इथं, ऑस्मॅटिक प्रेशर ग्रॅडियंट पण असतं याच्यामध्ये. सॉल्व्हंट ड्रॅग म्हणजे काय असतं की ट्रान्सपोर्ट ऑफ द ड्रग मॉलिक्युल अलॉंग विथ द बल्क फ्लो ऑफ वॉटर. सॉल्व्हंट ड्रॅग म्हणजे काय की सॉल्व्हंटच्या फ्लोमध्ये ड्रग इकडे पास होतो. दॅट इज व्हॉट द फोर्स ऑफ सॉल्व्हंट जे ड्रगला ट्रान्सपोर्ट करत असतो याला आपण सॉल्व्हंट ड्रॅग असं म्हणतो. याच्यामधून वॉटर, युरिया, इथेनॉल, स्मॉल आयन्स, सोडियम अँड पोटॅशियम सध्या इथून पास होत असतात एस्पायरंट्स. एवढे ड्रग इथून पास होतात. आणि या ठिकाणी सो लिमिटेशन आहे. सो याच्यामधून फक्त लेस दॅन 100 डेल्टॉनचे ड्रग्स पास होतात. पण जे ड्रग चेन लाईक मॉलिक्युल्स आहेत, ज्यांचा शेप हा रॉड आहे, चेन टाईपचा आहे एस्पायरंट्स, ते ड्रग मात्र इथून 400 डेल्टॉन पर्यंत पास होतात. जे स्पेरिकल आहे त्याचे लिमिटेशन आहे 100 डेल्टॉन. जे चेन आहे त्याचं लिमिटेशन आहे 400 डेल्टॉन. लिपिड सोल्युबल ड्रग हे इथून जात नाहीत. लिपिड सोल्युबल ड्रग पॅसिव्हली जातात. ओके, तर एस्पायरंट्स आजच्या या सेशनमध्ये आपण 2 मेकॅनिझम इथपर्यंत क्लिअर केल्या. आता इथून पुढचा जो क्लास असेल एक अजून पार्ट आपला होईल एस्पायरंट्स, ज्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन हे कम्प्लिटली फिनिश केलं जाईल. ओके, समजते का? आजच्या या लेक्चरला क्लॅरिटी आहे? आजचं हे लेक्चर तुम्हाला 100% क्लिअर आहे एस्पायरंट्स? अपेक्षित आहे की सर्वांना क्लिअर झालेलं आहे? ओके, चला, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.